तर मित्रांनो, पुढचा जो F7चा चॅप्टर आहे तो आहे मूल्यमापन गणित अध्ययन अध्यापन शास्त्राचा DLLD फर्स्ट इयरचा जो चॅप्टर आहे लास्टवाला, त्याचं नाव आहे मूल्यमापन. तर चला बघूया मूल्यमापन म्हणजे काय. मापन व मूल्यमापन यामध्ये फरक आहे हे आपल्याला माहिती आहे. मापनामुळं किती या प्रश्नाचं उत्तर मिळतं, तर मूल्यमापनामुळं किती चांगले झाले या प्रश्नाचं उत्तर मिळतं. मग डॉक्टर ब्लूम यांनी सांगितलेले आहे की मूल्यमापन इज इक्वल टू संख्यात्मक वर्णन प्लस गुणात्मक वर्णन प्लस शिक्षक अभिप्राय. म्हणजे काय की शिक्षकाचा अभिप्राय त्याबरोबर संख्यात्मक वर्णन आणि गुणात्मक वर्णन म्हणजे काय आहे मूल्यमापन. याची डेफिनेशन विचारलेली गेलेली होती. आय थिंक 2 वेळेस 2 पेपरला विचारलेली गेलेली होती. 1 मार्क्ससाठी आणि 2 मार्क्ससाठी मूल्यमापन म्हणजे काय आणि त्याच्या विविध डेफिनेशन विचारलेल्या गेलेल्या होत्या. तर आपण ठरवलेली जी काय उद्दिष्ट आहे ती किती प्रमाणात साध्य झाली हे ठरवण्यासाठी योजलेली जी काय सूत्रबद्ध पद्धत असते त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. म्हणजे अगोदर निश्चित केलेली अध्यापनाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांना कितपत आत्मसात झाली हे पाहण्यासाठी जे काही क्रिया केलेली जाते, जी काही पद्धत यूज केली जाते त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. म्हणजे आपण जे काही विद्यार्थ्यांना शिकवतोय हे त्यांना किती समजले यापेक्षा त्यांना किती आत्मसात झाले, ठीक आहे, त्यांना किती समजलं आणि ते किती इतरांना सांगू शकतात, समजून सांगू शकतात, शिकवू शकतात, याला म्हणायचं आहे मूल्यमापन. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो म्हणजे गणित विषयाच्या मूल्यमापनाचे महत्त्व. मग गणितामध्ये मूल्यमापनाचं काय महत्त्व आहे हे आपण बघूया. मग एखाद्या विद्यार्थ्यास गणितात 100 पैकी 90 गुण मिळाले, व्यवहारात फारच चांगले गुण मिळाले असे आपण म्हणतो. परंतु शिक्षक जेव्हा आपला अभिप्राय त्यावर व्यक्त करतात तेव्हा त्यांचा संपूर्ण अर्थ स्पष्ट होतो. जसे की एखादा विद्यार्थी आहे त्याला 90 गुण मिळाले आहे व गणितात वर्गामध्ये तो 30वा आहे. म्हणजेच गणितात गुण जास्त मिळवणारे त्याच्यावर 29 विद्यार्थी आहेत. शिक्षक हे जेव्हा वर्णन करून सांगेल तेव्हा त्याचे मूल्यमापन झाले असे आपल्याला म्हणता येईल. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहे, तर प्रत्येक विषयात स्वतः केलेल्या प्रगतीची विद्यार्थ्यांना माहिती असणं. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयामध्ये काय केलेलं आहे, आपले पेपर झालेत मग आपल्या पेपरमध्ये आपण काय दिवे लावलेले आहे हे आपल्याला माहीत असणं म्हणजे काय आहे मूल्यमापन आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील प्रगतीवरून विद्यार्थ्यांमधील भेदाभेद जाणून घेऊन त्यांना प्रगतीनुसार क्रमांक देता येतात. मूल्यमापनामध्ये काय होते की विद्यार्थ्यांची जी काय परीक्षा घेतली आहे त्यावरून त्यांची प्रगती ठरते आणि ते त्यामध्ये मार्क्स देतात. एखाद्या अभ्यासक्रमासाठी नोकरीसाठी निवड करताना मूल्यमापन उपयोगी पडतं. जी काय अभ्यास एखादा सपोज तुम्हाला एखाद्या नोकरीसाठी जायचं आहे, तुमच्याकडं क्वालिफिकेशन खूप काही आहे, परंतु तुम्हाला इंटरव्ह्यू घेणाऱ्याने क्वालिफिकेशन व्यतिरिक्त इतर काहीतरी विचारलं आणि त्याचं तुम्ही सक्षमपणे उत्तर दिलं तेव्हा तुमची निवड काय होते त्या जॉबसाठी केली जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीची माहिती असणं, प्रगतीचा स्तर पाहून पुढील संपादनासंबंधी अंदाज बांधता येणं, आपले अध्यापन यशस्वी झाले आहे की नाही याची शिक्षकांना माहिती मिळते. नैदानिक ज्या चाचण्या आहेत त्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे शोधले जातात. अध्ययन अध्यापन उद्दिष्टामध्ये आवश्यकतेनुसार योग्य तो बदल करता येतो. विद्यार्थ्यांच्या मधील जे काय गुण आहे किंवा चाचण्या आहे त्या प्रगतीच्या पृथक्करण केल्यानंतर काही क्षमतांचा अंदाज आपल्याला बांधता येतो. स्पर्धात्मक भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते. पालकांना आपल्या पाल्याची प्रगती किती झाली ते कळल्यास ते मदत करू शकतात. घरचे जे काय स्वाध्याय आहे ते विद्यार्थ्यांना सोडवून घेणे हे पालकांचं काम आहे. शिक्षकांना अध्यापनात व विद्यार्थ्यांना अध्ययनात सुधारणा करता येतात. कशामुळे मूल्यमापनामुळे. व शिक्षकांची जी काय परिणामकारकता अभ्यास असते विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्याभरण व प्रबलन देण्यासाठी काय होतं उपयोगी पडतं. मग पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र व वस्तुनिष्ठ चित्र कळते. कशावरून मूल्यमापनावरून. मग मूल्यमापनावरून पालकांना समजतंय की आपला विद्यार्थी आपल्यासमोर खूप अभ्यास करतोय परंतु त्याला मार्क्स काय पडाले कमी पडले किंवा मग त्याचं जे काय गुण आहे मूल्यमापन जे आहे जे गुण त्याच्यामध्ये आहे ते व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आत्मसात झालेले नाही आहे. एखादा विद्यार्थी असतो बघा, कोणी आलं की आई वडील जर आले का समोरून पटकन अभ्यासाला लागतो, पुस्तक वाचतो, काहीतरी लिहित असतो किंवा काहीतरी करतो. मग आईवडिलांना काय वाटतं की वा आपला मुलगा खूप अभ्यास करतोय, तो खूप छान प्रकारे मार्क्स मिळवेल असे आईवडिलांच्या डोक्यात पहिल्यांदा येत असते. परंतु आपल्या आईवडिलांना हे समजणं जास्त गरजेचं आहे की त्याला मार्क्स मिळण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते किती प्रमाणात आत्मसात झालं आहे, त्याला ती कन्सेप्ट किती प्रमाणात समजली हे जास्त गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला असतं बघा की खूप छान मार्क्स मिळाले परंतु ते जे मार्क्स मिळाले ते फक्त त्याने घोकमपट्टी करून जे मार्क्स प्राप्त केलेले असतात त्याला काहीही अर्थ नाही. जेव्हा ती कन्सेप्ट त्याला समजेल
तेव्हाच त्याचं गुणात्मक किंवा मग मूल्यमापन झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग पुढे आहे गणित आशयानुरूप मूल्यमापन साधनांची निवड. मग गणित आशयामध्ये कशाच्या साधनांची निवड आपण करू शकतो. मूल्यमापन हे संख्यात्मक व गुणात्मक स्वरूपाचे असते, आपल्याला हे माहिती आहे. मग मूल्यमापनाची 5 तंत्रे आहेत. ती कोणती? परीक्षा, आत्मनिरीक्षण तंत्र, निरीक्षण तंत्र, आविष्कार तंत्र आणि समाजमिती तंत्र. या 5 तंत्रापैकी परीक्षा तंत्र जे आहे ते संख्यात्मक मूल्यमापन करणारे आहे. परीक्षेमधून आपल्याला किती मार्क्स मिळाले हे कळतं. आणि बाकीचे जे काही तंत्र आहे, निरीक्षण, आविष्कार, आत्मनिरीक्षण, हे सगळे गुणात्मक स्वरूपाचे तंत्र आहे. मग भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सध्या तरी परीक्षा पद्धतीने मूल्यमापन करण्याला जास्त जोर दिला असतो. मग परीक्षेत एखाद्याला 100पैकी 90% मिळाले, मग हा विद्यार्थी वर्गात सर्वात जास्त हुशार आहे, अशा प्रकारे आपण त्याचं मूल्यमापन करत असतो. परंतु त्याऐवजी एखाद्या विद्यार्थ्याला 60% मिळाले आहे, परंतु त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या ज्या काही क्रिएटिव्ह थिंग्स आहे, त्या कोणत्याही जे काही परीक्षा असेल किंवा मग एखादा कोणता प्रोग्राम असेल त्यामध्ये तो सहभाग घेत असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, भाषण असेल, निबंध स्पर्धा असेल, या सगळ्यामध्ये तो काय करत असेल? सहभाग घेत असेल. आणि जो हुशार विद्यार्थी आहे तो यामध्ये सहभाग घेत नसेल, तर सगळ्यात जास्त गुणात्मक मूल्यमापन कोणामध्ये आहे? ज्या 60% टक्क्यावाल्या मुलाला आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करण्याची जी काय आहे ती क्षमता आहे. तो कुठेही गेला, जॉबला गेला, तरी त्याच्या क्रिएटिव्ह माइंडने तो समोरच्याला इम्प्रेस करू शकतो. परंतु जो काही 90%वाला मुलगा आहे त्याला फक्त आणि फक्त त्याचा अभ्यास आणि अभ्यासातून मिळालेले जे काही गुण आहे ते दर्शवणं तिथे महागात पडतं. तर पुढे आहे मूल्यमापन तंत्रे व साधनं. मग कोणते आहे? संख्यात्मक, गुणात्मक. त्यामध्ये परीक्षा तंत्र, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा. हा तक्ता जो आहे तो 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, व्यवस्थित करून ठेवायचा आहे. पुढे आहे नैदानिक कसोट्या. मग नैदानिक कसोट्या काय आहे की निदान हा शब्द लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रापासून तो शब्द काय झालेला आहे? आलेला आहे. मग एकाच प्रकारच्या वाटणाऱ्या विकारामागे असणारे कारण जे आहे ते भिन्न भिन्न असू शकतात. मग नैदानिक म्हणजे नेमकं काय आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेले जे काही दोष आहे ते दोष शोधून घेण्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्याला म्हणायचे नैदानिक चाचण्या. किंवा मग विद्यार्थी नेमका कोठे चुकतोय हे शोधून काढण्यासाठी जी चाचणी तयार केली जाते तिला म्हणायचे नैदानिक चाचण्या. मग एखाद्या विद्यार्थ्याला बेरीज करायला लावली आहे, 2 विद्यार्थी घेतले, एकाला 12+12 करायला लावलं, त्यानं 24 लिहिलं आहे, ठीक आहे. आणि एखाद्याला 12+12 करायला लावलं, त्यानं 48 लिहिलं आहे. मग त्यानं नेमकं कुठल्या पद्धतीने सॉल्व केलं आहे किंवा त्याची पद्धत चुकीची का आहे हे समजून घेणं, किंवा तो नेमका का चुकतोय, कुठे चुकतोय, त्याला बेरजेचे जे काय आहे हातचा कळाला नाही, किंवा मग मांडण्याची जी पद्धत आहे, 1 कुठे मांडायचा, 2 कुठे मांडायचा आणि खालची संख्या कुठे मांडायची, ही जी पद्धत जेव्हा त्याची चुकलेली असेल तेव्हा तो नेमका कुठे चुकला आहे हे शोधून काढण्यासाठी काय करतात? नैदानिक कसोट्यांचा उपयोग केला जातो. मग पुढे त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे. मग काय झालं आहे की नंतर विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा, पूर्वानुभवाचा, अडीअडचणींचा व समस्यांचा शोध घेण्यासाठी ज्या साधनांचा किंवा चाचण्यांचा उपयोग केला जातो त्यास काय म्हणायचं? नैदानिक कसोटी असं म्हणायचं आहे. मग पुढे आहे नैदानिक चाचण्यांच्यामुळे काय होतं? विद्यार्थ्यांची जी कच्ची स्थाने आहे व मजबूत स्थाने जी आहे ती शोधता येतात. मग विद्यार्थी कुठे कच्चा आहे आणि कुठे मजबूत आहे हे नैदानिक चाचण्यामधून आपल्याला समजतं. पुढे आहे उपचारात्मक अध्यापन. मग उपचारात्मक अध्यापन म्हणजे नेमकं काय की वर नमूद केलेल्याप्रमाणे नैदानिक चाचण्यांमुळे कच्चे दुवे शोधले जातात. ते कच्चे दुवे भाग जे आहे ते दूर करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी उपचार करणं आवश्यक आहे. नुसते निदान करून थांबते का? नाही, तर त्यावर उपाय करणं सुद्धा गरजेचं आहे. मग आपल्याला समजलं की या मुलाला बेरीज येत नाही, मग नुसती बेरीज येत नाही इथं सोडून चालेल का? नाही, त्या मुलाला बेरीज का येत नाही आणि त्याला बेरीज करून दाखवणं, त्याचं निदान करणं किंवा त्याच्यावर उपाय करणं हे शिक्षकांचं किंवा अध्यापकाचं काम असतं. मग सामान्य विद्यार्थ्यांत अपेक्षित अध्ययन पातळीबाबत जे काही दोष दिसून येतात ते दूर करण्याचं काम अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. सतत जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केले जाणारे अध्यापन म्हणजे काय? उपचारात्मक अध्ययन. कोणत्या ना कोणत्या कारणाने अपेक्षित अध्ययन पातळी गाठवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण म्हणजे काय? अध्यापन. म्हणजे इत्यादी जे काय अडीअडचणी येतात विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षणामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणींमुळे तो विद्यार्थी आपल्या जे काही काम आहे त्यापर्यंत पोहोचू शकला नाही, अशा अडचणींना काय म्हणायचं आहे? उपचारात्मक अध्यापन. पुढे आहे प्रमाणक संदर्भीय चाचण्या.
मग त्यामध्ये काय नॉर्म डिफरन्स टेस्ट, मग विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञान पातळीची किंवा विविध क्षमतांची संपादन किती आहे हे पाहण्यासाठी प्रमाणित संदर्भ गटाशी तुलना करण्यासाठी जी चाचणी तयार केली जाते तिला म्हणायचे प्रमाणक संदर्भीय चाचणी. मग निरनिराळ्या वयाच्या विद्यार्थ्यांना एखादी प्रमाणित चाचणी दिल्यानंतर त्यांना जे काही गुण मिळतात त्यांच्या साधे किंवा कच्चे गुण जे असतात त्याला म्हणायचे प्रमाणित चाचणी. हे गुण असतात निर्जीव स्वरूपाचे, या गुणांना अर्थ प्राप्त झालेला नसतो. या साध्या गुणांचे रूपांतर जेव्हा अर्थ प्राप्त होण्याच्या दृष्टीने केले जातात त्याला म्हणायचे प्रमाणक म्हणजे नॉर्म्स. उदाहरणार्थ वय प्रमाणक, इयत्ता प्रमाणक इत्यादी गोष्टी त्यामध्ये असतात. मग यात विद्यार्थ्यांच्या कृतीचे वर्णन जे आहे ते एखाद्या व्यक्तिगटातील तुलनात्मक वस्तूसाठी किंवा मग व्यक्तिगटातील जे काही तुलनात्मक गोष्टी असतात त्यांचं स्थान तिथे दर्शवलेलं असतं. जसं की एखादा विद्यार्थी त्याच्या वर्गातील 60% विद्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगले वाचन करतो, म्हणजे समावेशक मूल्यमापन सर्वेक्षक यामध्येच प्रामुख्याने प्रमाण संदर्भीय चाचण्यांचा वापर केला जातो. मग बालकांच्या ज्या बाबतीत बुद्धिमत्ता, वाचन क्षमता, गणितातील प्रावीण्य इत्यादी ज्या काही क्षमता असतात त्यांचा विचार वयानुसार, इयत्तानुसार विविध क्षमतांमध्ये वाढ होते असे दिसून येते. त्यामुळे निरनिराळ्या वयाच्या मुलांचे यादृच्छिक जे काही नमुने आहेत ते विविध नमुन्यांची किंवा मग क्षमतांची संपादनूक केली जाते. त्याला म्हणायचं आहे प्रमाणक संदर्भीय चाचण्या. मग त्याच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहे, इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की प्रमाणक संदर्भीय चाचण्यांच्या पायऱ्या सांगा. पहिले आहे बालकाचं कोणत्या बाबींचे मापन प्रमाणक संदर्भीय चाचणीने करायचे आहे हे ठरवले जाणं. फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्ता, वाचन क्षमता, गणितातील प्रावीण्य, आकडेमोड पद्धत इत्यादी. पुढे आहे निरनिराळ्या वयाच्या विद्यार्थ्यांचे जे काही नमुने आहेत ते वेगवेगळ्या वयांची त्यांच्या वयाच्या क्षमतेनुसार ते जे काय आहे प्रमाणक संदर्भीय चाचण्या ज्या आहेत त्या ठरवल्या जातात. वय प्रमाणकाचा किंवा इयत्ता प्रमाणकाचा संदर्भ नजरेसमोर ठेवून प्रमाणकानुसार चाचणी तयार केली जाते. ती चाचणी ज्या विद्यार्थ्यांचे मापन करायचे आहे त्या विद्यार्थ्यांना दिली जाते. चाचणीच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातात व मिळवलेले जे काही गुण आहे ते त्यामध्ये नोंदवले जाते. या गुणाचा अंक वय प्रमाणक किंवा इयत्ता प्रमाणक याच्या कोष्टकात कोणत्या वयासमोर येतो किंवा कोणत्या इयत्तेसमोर येतो हे यामध्ये पाहिले जाते. म्हणजे काय की विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या चाचण्या ज्या आहेत त्या ठरवल्या जातात. त्याला काय म्हणायचं आहे, त्याची पायरी म्हणायचं आहे. पुढे आहे त्यावरून जे काही विद्यार्थी आहे त्या विशिष्ट क्षमता संदर्भात किंवा कौशल्या संदर्भात त्यांचं वय इयत्ता ठरवली जाते. मग एखाद्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की एकाला स्मरणचित्र काढायला लावलं आहे आणि एकाला जे काही समोर दिलेलं आहे त्याचं चित्र काढायला लावलं आहे. मग कोणत्या इयत्तेसाठी कोणतं चित्र द्यायचं आहे हे त्या वय आणि इयत्तेवरनं ठरवलं जातं. मग त्यावरून तो विद्यार्थी त्या क्षमतेबाबत, कौशल्याबाबत कुठे आहे याचे विवेचन करणं म्हणजे काय आहे प्रमाणक संदर्भीय चाचण्या. मग खाली त्यांनी एक तक्ता दिलेला आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. पुढे आहे निकष संदर्भीय चाचण्या म्हणजे क्रिटेरियन रेफरन्स टेस्ट. मग यामध्ये काय आहे, निकष म्हणजे काय नेमकं, निकष म्हणजे एखाद्या गोष्टीच्या तळापर्यंत जाऊन पोहोचणं म्हणजे निकष. निकष म्हणजे फॉर एक्झाम्पल रिझल्ट किंवा निष्कर्ष. एखादी जी काही गोष्ट आहे ती निश्चित दर्जा प्राप्त करण्यासाठी जे काही उपयोग आपण त्यासाठी केले आहे, जे काही प्रयत्न आपण त्यासाठी केले आहे त्याला म्हणायचं आहे निकष. मग विद्यार्थ्यांच्या विविध ज्ञानपातळींचे, शैक्षणिक प्रगतींचे किंवा अनेक क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी विशिष्ट अशा पाठ्यवस्तू संपादनुकीचे निकषाचे संदर्भ नजरेसमोर ठेवून तुलना करण्यासाठी जी काही चाचणी तयार केली जाते त्याला म्हणायचं आहे निकष संदर्भीय चाचण्या. किंवा विशिष्ट वर्तन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा दर्जा निश्चित करण्यासाठी किंवा निकष संदर्भ घेऊन जी चाचणी उपयोगात आणली जाते तिला म्हणायचं आहे निकष संदर्भीय चाचणी. मग या चाचणीच्या सहाय्याने काय होतं की विद्यार्थ्यांचे यश त्याच्या गटाच्या तुलनेत न ठरविता निकषाच्या तुलनेत ठरवले जाते. यामध्ये किती विद्यार्थी त्या कार्यात यशस्वी झाले आहे यापेक्षा विद्यार्थी ते कार्य निकषानुसार यशस्वीपणे किती करू शकले याला जास्त महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी काम दिलं आहे, झाडे लावायचं काम दिलं आहे, मग तो विद्यार्थी किती झाडे लावले याला महत्त्व आहे का, नाही. परंतु तोच एखादा दुसरा विद्यार्थी आहे त्याने एकच झाड लावलं आणि ते पण एकदम व्यवस्थितपणे लावले, त्याला व्यवस्थित माती टाकली, त्याच्या बुडाला व्यवस्थित माती टाकली आहे, त्याला पाणी घातलं आहे, कुंपण केलं आहे, आळं केलं आहे, तेव्हा ते काय म्हणायचं ते काम जे आहे ते यशस्वीपणे पार करू शकला. मग यावरून समजते की निकष त्या विद्यार्थ्याचा जो काही निकष होता, झाड लावायच्या मागचा जो उद्देश होता
लक्ष्यता तो सफल झालेला आहे. परंतु दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलं की 1 मिनिटात खूप सारे झाडं लावून दिले आणि एकही व्यवस्थित लावलं नाही. त्यामुळे एकही काम त्याचं निकषापर्यंत पोहोचू शकलं नाही. पुढे आहे त्याच्यात पायऱ्या दिलेल्या आहे. मग पायऱ्या काय काय आहे? ज्या क्षमतांचे कौशल्यांचे मापन करायचे आहे त्याचे निकष ठरवले जाते. म्हणजे जी काही क्षमता आहे कौशल्य आहे विद्यार्थ्यामध्ये तिचं आपल्याला मापन करायचं आहे, त्याचं निकष जे आहे ते ठरवलं जातं. मग या निकषाचे संदर्भ नजरेसमोर ठेवून प्रमाणित चाचण्या तयार केल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे कौशल्यांचे मापन करावयाचे आहे त्यांना ही चाचणी दिली जाते. मग विद्यार्थी आहे, सपोज वर्गात 50 विद्यार्थी आहे, वर्गात 50 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी जे आहे ते हुशार आहे किंवा मग त्यांच्या कामात ते काय असतात चातुर्य किंवा मग जास्त हुशारपणे किंवा पटकन त्यांचं काम जे आहे ते पूर्ण करतात. मग त्याच विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी दिली जाते. मग चाचणीची उत्तरपत्रिका तपासली जाते. कोणत्या निकषात प्रगती आहे व कोणत्या निकषात प्रगती नाही हे त्यामध्ये शोधलं जातं. ज्या निकषासंदर्भात प्रगती कमी झालेली आहे त्यावर उपचारात्मक अध्यापन तयार केले जाते व त्याचा वापर करून विद्यार्थ्यांची प्रगती करून घेतली जाते. मग त्यामध्ये काय केलं जातं की विविध प्रकारचे जे काय आहे चाचण्या त्यांना दिल्या जातात आणि उत्तरपत्रिका तपासल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ती काय प्रगती आहे ती कमी झाली आहे, मग ती का कमी झाली आहे हे शोधण्यासाठी उपचारात्मक अध्यापन आपण बघितलं आहे की उपचारक अध्यापनमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांचं जे काय आहे सर्वसामान्य जे विद्यार्थी आहे तो कोणत्या ना कोणत्या अडथळ्यामुळे त्याचा जो काय आहे पातळी गाठू शकला नाही अशा पातळीचं निकष करणं किंवा ती पातळी सॉल्व करणं म्हणजे काय उपचारात्मक अध्यापन करणं. मग त्यावर ते उपचारात्मक अध्यापन केलं जातं. मग त्यामध्ये काय दिलं आहे की त्यांनी काही एक्झाम्पल दिले आहे. मग जसे की आकड्यांची योग्य मांडणी करणं, कोणती मूलभूत क्रिया ठरवणं, ती मूलभूत क्रिया करणं, आकडेमोडी तोंडी करणं, आकडेमोड अचूक करणं, आकडेमोडीची अचूक नोंद करणं. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जी काय म्हणजे त्याच्यामुळे ते आपली जी काय आहे ती पातळी गाठू शकले नाही किंवा मग त्यामध्ये त्यांचं चूक कुठं झाली हे करण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्रमाणे हा आकड्यांची जी काय आहे मांडणी करायला सांगणं. म्हणजे ते 12 खाली 12 लिहिताय की नाही, ती मूलभूत जी काय क्रिया आहे ते तुम्ही ती क्रिया जी आहे ती वही पेनावर लिहून 12 लाईन काढून मग मोजताय का असं नाही, मग ती तोंडी मोजताय की कशी मोजताय हे त्यामध्ये ठरवलं जातं. पुढे आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनानुसार साधन निर्मिती आणि वापर. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय आपण आधीही बघितलेलं आहे की सतत नियमितपणे केलेले जे काय मूल्यमापन आहे त्याला म्हणायचं सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन. ठीक आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे आपण पूर्ण टाईम वर्गात निरीक्षण करत असतो. बघा जवळपास जे टीचर लोक असतात जे आपला जो वर्ग टीचर असतो तो आपला क्लासचं पूर्णपणे ऑब्झर्वेशन करत असतो सकाळी क्लास भरल्यापासून शेवटपर्यंत. त्याला काय म्हणायचं आहे नियमितपणे तो त्याचं क्लासचं ऑब्झर्वेशन करतो, त्याला म्हणायचं आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. ठीक आहे. मग यामध्ये काय आहे की गृहपाठ चाचण्या परीक्षा यामध्ये घेतल्या जातात. मग प्रात्यक्षिक भागात सराव पाठ आणि इतर प्रात्यक्षिक कार्यसुद्धा यामध्ये घेतलं जातं. सर्वंकष याचा अर्थ काय की सर्व अंगांनी सर्व बाजूंनी विकास होणं म्हणजे काय सर्वंकष. सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय की बौद्धिक क्रियात्मक व भावनिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेले जे काही क्षमता आहे त्यांचं मापन करणं म्हणजे सर्वंकष मूल्यमापन. सर्व अंगांनी आणि सतत मूल्यमापन केले गेल्यास त्यालाच काय म्हणायचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. निरनिराळी वेळी पण नियमितपणे निरनिराळ्या बाजूंचे मूल्यमापन करणं म्हणजे काय आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. मग सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा हेतू काय आहे नेमका की शिक्षकास अध्ययन प्रगती किंवा अध्ययनातील त्रुटी ज्या आहे उणिवा आहे दोष आहे त्यांचे सातत्याने प्रत्याभरण करणे म्हणजे काय आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. मग या मूल्यमापनाचा हेतू काय आहे नेमका की विद्यार्थ्यांमधले कच्चे दुवे उणिवा शोध किंवा मध्ये काय दोष आहे ते बऱ्याचतानेही कळतात, म्हणून सातत्यपूर्ण मूल्यमापन हा निदानात्मक आहे. मग यामुळे काय होतं की सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा किती कालावधीनंतर करावे यासाठी काही प्रकार व तंत्रे साधने त्यांनी वापरलेली आहे. मग सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा वापर कसा करायला हवा हे त्यांनी पुढं दिलेलं आहे. मग काय आहे दैनंदिन अध्यापन करताना प्रत्येक तासिकेच्या शेवटी मूल्यमापनासाठी वेळ राखून ठेवावा लागतो. म्हणजे त्याचबरोबर काय होतं की एखादा घटक संपलाय तर त्यासाठी आपण तो घटक कशा प्रकारे शिकवलाय आणि विद्यार्थ्यांना तो कितपर्यंत समजलाय यासाठी वेळ राखून ठेवणं म्हणजे काय आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
करणं म्हणजे प्रत्येक क्षमतेनुसार विकासाच्या स्वरूपानुसार मूल्यमापन किती कालावधीनंतर करायचे आहे, त्यासाठी कोणते तंत्रे आणि कोणती साधने जी आहे ती वापरायची आहे हे म्हणायचं, हे शिक्षकांनी ठरवावे लागते. उदाहरणार्थ काय की गणित विषयातील बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टांचे मूल्यमापन करायचे आहे तर परीक्षा तंत्राची निवड करावी लागेल व त्यासाठी लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा साधनांचा वापर करता येईल. अर्थातच गणिताच्या ज्या काही प्रत्येक गोष्टी आहे, घटना आहे, त्या अध्यापनानंतर त्यांचं मूल्यमापन करणं काय आहे, गरजेचं आहे. पुढे आहे गणितातील कारक कौशल्य विकसित झाली की नाही हे पाहण्यासाठी निरीक्षण तंत्र वापरावी लागतात. पदनिश्चय श्रेणी किंवा प्रासंगिक नोंदी आहेत या साधनांचा वापर प्रत्येक घटक संपल्यानंतर मूल्यमापन करण्यासाठी करता येईल. उदाहरणार्थ काय आहे की भौमितिक आकृत्या काढणं इत्यादी गोष्टीमध्ये आकरिक मूल्यमापन झालं आहे की नाही, पदनिश्चय श्रेणीचा वापर यामध्ये करता येतो. पुढे आहे स्वावलंबन, नियमितता, सहकार्य, निसर्ग, संरक्षण इत्यादी ज्या काही भावना आहेत त्यांचं आत्मपरीक्षण पाहण्यासाठी आत्मनिरीक्षण, निरीक्षण, आविष्कार या तंत्रांचा वापर इथे करता येतो. पुढे आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे 2 प्रकार पडतात, आकरिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन. हा याचा डिफरन्स बिटवीन आय थिंक विचारलेला गेला होता, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन अँड समेटिव्ह इव्हॅल्युएशन. मग आकरिक मूल्यमापन काय आहे की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असताना केलेले जाणारे मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणातून काहीतरी नवीन आकार देणं, दिशा देणं म्हणजे काय आहे, मूल्यमापन, आकरिक मूल्यमापन. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन म्हणजे आकरिक मूल्यमापन. अध्यापनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या ज्या प्रक्रिया असतात त्यांची पडताळा करून बघणे म्हणजे मूल्यमापन. अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ती योग्य रीतीने अपेक्षित गतीने चालली आहे की नाही याचा पडताळा करून बघणं म्हणजे काय, आकरिक मूल्यमापन. मग त्याची साधने आणि तंत्रे कोणती कोणती आहे हे आपण आधीही बघितलेलं आहे F1 मध्ये. मग दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रात्यक्षिक प्रयोग, उपक्रम, कृती, प्रकल्प, लेखी चाचणी, स्वाध्याय, इतर स्वयंमूल्यमापन, मतावली, पडताळा सूची, सहाय्यभूत मूल्यमापन, पदनिश्चय श्रेणी इत्यादी प्रकारची जी काही माहिती आहे ती आकरिक मूल्यमापनामध्ये येते. मग दैनंदिन निरीक्षण म्हणजे काय की विद्यार्थ्यांचे अध्ययन करताना, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचं जी काय आहे त्यांची विद्यार्थ्यांची आवड, कल, वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे काय, दैनंदिन निरीक्षण आहे. पुढे आहे तोंडी काम. मग तोंडी काम आहे काय की जे काय विद्यार्थी बोलल्यामुळे त्यांच्यातील भाषण संभाषणाची जी काही कौशल्य आहे ती त्या शिक्षकांच्या लक्षात येणं म्हणजे काय, त्यांना जे काय अध्ययनातील अडथळे आहे, एखाद्याला वाचता थोडासा मध्ये गुटमळतोय किंवा अडखळतोय, मग तो का अडखळतोय हे जेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते तोंडी काम करण्यात काय होईल, सहभागी होईल किंवा मग सफल होतील. पुढे आहे प्रयोग म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याशिवाय ती सफल होत नाही. एखादा विद्यार्थी असतो की तो खूप म्हणतो बरं का मी सकाळी 4 वाजता उठून एक्सरसाइज करल, मग अभ्यास करल, परंतु तुम्ही जर सकाळी 7 वाजेपर्यंत झोपले तर तुमचं जे काय आहे ती प्रयोग जो आहे, प्रॅक्टिकल जे आहे ते सफल होणार नाही. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही ते उठशाल 4 वाजता उठून ते पूर्ण करून दाखवशाल तेव्हाच तुमचा तो प्रयोग जो आहे तो सफल होतो. पुढे आहे उपक्रम, कृती म्हणजे एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कृती करणं जास्त गरजेचं आहे. मग एखादा विद्यार्थी म्हणतोय की मला खूप सारा अभ्यास करायचा आहे आणि IPS व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, परंतु जर तुम्ही अभ्यासाला लागलेच नाही किंवा ती कृती तुमच्याकडून घडलीच नाही तर ते होईल का, शक्य आहे का, नाही. पुढे आहे प्रकल्प, नंतर आहे लेखी चाचणी, स्वाध्याय, वर्गकार्य, इतर साधने, अशा प्रकारचे जे काय आहे यामध्ये इतर येतं. मग इतर साधनांमध्ये काय येतं, ज्या काय पद्धती आहे, आवड, कल, छंद जे आहे, विद्यार्थ्यांना आपली मतं मांडण्याची जी काय आहे ते हक्क त्यामध्ये दिलेले आहे. मग संख्यांचे वाचन करणं, संख्यांचे लेखन करणं, संख्यांची बेरीज वजाबाकी करणं, मतावली देणं इत्यादी गोष्टी त्यामध्ये येतात. पुढे आहे संकलित मूल्यमापन. मग संकलित मूल्यमापन म्हणजे काय, संकलित मूल्यमापन म्हणजे अध्यापनाचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालाय की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहण्याचं जे काय केलेलं असतं मूल्यमापन त्याला म्हणायचं आहे संकलित मूल्यमापन. म्हणजे प्रत्येक सत्राच्या अखेरीस संपादनुकीची पडताळणी करणे म्हणजे संकलित मूल्यमापन. म्हणजे जेव्हा पूर्ण वर्ष संपतं तेव्हा आपण परीक्षा घेतो, एक मोठी सराव परीक्षा घेतो किंवा मग मोठी परीक्षा घेत असतो, त्यातून कळतं आपलं किती आकलित झालं आहे, आपल्याला किती मार्क्स मिळणार आहे किंवा आपण वर्षभर काय काय दिवे लावलेले आहे हे आपल्याला त्या परीक्षेमधून कळतं. त्याला म्हणायचं आहे संकलित मूल्यमापन. म्हणजे ठराविक कालावधीत एकत्रित स्वरूपाचे जे करायचे आहे त्याला म्हणायचे संकलित
मूल्यमापन. मग लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेच्या सहाय्याने प्रथम व द्वितीय सत्राच्या शेवटी संकलित मूल्यमापन जे आहे ते केलं जातं. पुढे आहे गणित विषयासाठी संविधान तक्ता व चाचणी निर्मिती. मग काय काय आहे? संविधान तक्ता आपण आधीही बघितलेला आहे. संविधान तक्त्यालाच त्रिमिती तक्ता असे म्हणतात, ब्लू प्रिंट असेही म्हणतात. त्रिमिती तक्ता काय म्हणतात की उपघटकानुसार, उद्दिष्टांनुसार आणि प्रश्न प्रकारानुसार संविधान तक्त्याची मांडणी केलेली असते, त्यामुळे त्याला म्हणायचे ब्लू प्रिंट किंवा संविधान तक्ता. हा आपल्याला आय थिंक विचारला गेलेला होता की संविधान तक्ता म्हणजे काय ते दाखवणे. कोणत्याही एका इयत्तेसाठी संविधान तक्ता किंवा मग घटक उपघटक दाखवा की असं काहीतरी एक प्रश्न होता, माझ्या व्यवस्थित ध्यानात नाही येते. मग लेखी चाचणी तयार करताना घटक नियोजनाप्रमाणे कोणत्या उपघटांना किती महत्त्व द्यायचे, उद्दिष्टांनुसार किती महत्त्वाचा भाग त्यामध्ये नमूद करायचा आहे, हे जेव्हा ठरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 3 तक्ते वापरले जातात, त्याला म्हणायचे संविधान तक्ता. ठीक आहे. मग या तक्त्यात 3 बाजूंचा विचार केला असतो, त्यामुळे त्याला त्रिमिती तक्ता म्हणायचा आहे, म्हणजे 3 डायमेन्शनल चार्ट. मग संविधान तक्ता तयार करणे. मग काय काय असतं की गणितात घटक चाचणी तयार करण्यापूर्वी घटक नियोजन करणं आवश्यक आहे. एखादे आपल्याला चाचणी करायची आहे, मग आपल्याला 5 विषय किंवा 5 धड्यांवर एक चाचणी घ्यायची आहे. ठीक आहे. मग त्यासाठी घटकांचं कोणता धडा किती मार्क्सला विचारायचा आहे हे आधी नियोजन करणं आवश्यक आहे. मग कोणकोणते उपघटक किती प्रमाणात आले आहे हेही त्यामुळं समजतं. मग या आशयावरून कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न किती प्रमाणात विचारले जातील हेही त्यामुळं समजतं. मग त्यामुळे उद्दिष्टांनुसार, उपघटकांनुसार व प्रश्न प्रकारानुसार, प्रश्न प्रकारानुसार भारांश दाखवणारे जे काही तक्ते आहे त्यांना म्हणायचं आहे संविधान तक्ता. मग पुढे त्यांनी उद्दिष्टानुसार, उपघटकानुसार आणि प्रश्न प्रकारानुसार तक्ते दिलेले आहे आणि त्याचं गुण जे आहे तेही डिवाइड केलेले आहे. मग ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मग पुढे आहे संविधान तक्त्यानुसार चाचणी करणं. मग घटक चाचणी जी आहे ती संविधान तक्त्यानुसार केली जाते. मग त्यामध्ये दिलेले आहे रिकाम्या जागा भरणं, चुटकीबरोबर लिहिणं, खाली प्रश्नांची उत्तर लिहिणं, उदाहरणे सोडणं, अशा प्रकारची जी काही घटक चाचणी आहे प्रश्नपत्रिका आपण संविधान तक्त्यानुसार तयार करू शकतो. त्यानंतर त्यांनी जी दिलेलं आहे ते सॉल्वसुद्धा करून दिलेलं आहे. उत्तरसूची त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. मग त्यामध्ये तुम्ही जो काय आहे थेरम त्यामध्ये सोडून दाखवलेला आहे, प्रमेय जे आहे ते त्यांनी सोडवून दिलेलं आहे. पुढे आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे. हे सर्व बघितलं आपण. आता संविधान तक्ता बघितला आणि सर्व प्रकारचे मूल्यमापन बघितलं, संकलित आकारिक मूल्यमापन बघितलं, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन बघितलं. परंतु आता त्याचे फायदे काय होतात एवढं सगळं बघितलंय, पण याचा फायदा नेमका काय तर ते आपण बघूया. मग विद्यार्थ्यांना त्यांची बलस्थाने कोणती आहे हे समजण्यास याची मदत होते. म्हणजे काही विद्यार्थी खूप जास्त हुशार असतात, परंतु त्यांची बलस्थाने त्यांना समजत नाही की हे हुशार तर आहे, परंतु कोणत्या विषयात हुशार आहे किंवा मग आपण आपली बुद्धी कुठे वापरू शकतो हे जेव्हा त्यांना समजतं, ते कशातून समजतं? सातत्यपूर्ण सर्वंकष समजतं. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या मागासलेपणाही समजतो. आणखी कोणत्या क्षेत्रात काम करता येईल हेही समजतं. काही विद्यार्थी गणितात हुशार असतात, परंतु सोबत ते विज्ञानातही हुशार असतात. मग त्यांना समजतं की गणितापेक्षा मला विज्ञान जास्त आवडतं, परंतु मला गणिताला मार्क्स जास्त पडतात. मग तिथे त्यांनी काय चूज करायला पाहिजे? जे त्याला आवडतं, ज्याची जिथं आवड आहे तिथं त्याला तो विषय त्याने तिथं चूज करायला पाहिजे. मग विद्यार्थी नेमके कोठे अडचणीत आहे हे यामधून समजतं. मागासलेपणा समजल्यामुळे तो दूर करण्याचे बलस्थान रूपांतर करण्यात येते. या मूल्यमापनामुळे बौद्धिक, कारक व भावनिक क्षेत्रातील प्रगतीसुद्धा दिसून येते. व्यावसायिक सवयी व कार्यपद्धती सुधारण्यास या मूल्यमापनात हे काय मूल्यमापन आहे उपयोगी पडतं. सतत मूल्यमापन होत असल्याने वेळच्या वेळी अभ्यास करण्याची सवय आपल्याला विद्यार्थ्यांना लागते. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात जी काय आहे जवळीक निर्माण होतं. अध्ययन अध्यापनास योग्य दिशा मिळण्यासाठी उपयोगी ठरतं. ज्या क्षेत्रात प्रावीण्य जास्त मिळते त्या क्षेत्रात विद्यार्थी प्रगती करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचे फायदे जे आहे ते होत असतात. तर पुढे आहे स्वाध्याय, निबंधवाचा प्रश्न आहे, लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न आहे, बहुपर्यायी प्रश्न आहे. अशा प्रकारे आपला जो 6वा चॅप्टर होता मूल्यमापनाचा संपलेला आहे. 5 मार्क्सला या चॅप्टरचं वेटेज आहे. यामध्ये आकरिक संकलित मूल्यमापनाचा प्रश्न विचारला गेला होता आम्हाला, किंवा मग मागचा जो DEDचा पेपर झाला त्यांच्यासाठी संविधान तक्त्याचा प्रश्न विचारलेला गेला होता. आणि
अजून आय थिंक सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय ते विचारलं गेलं होतं आणि मूल्यमापनाची डेफिनेशन इथे विचारली गेलेली होती. या चॅप्टरमध्ये इतकं इम्पॉर्टंट जे आहे ते विचारलं गेलं होतं, त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. सर्व DEDच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं जवळपास F6 सोडून बाकी सगळे चॅप्टर मी अपलोड केलेले आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा समजत नसेल तर प्लीज कृपया करून कमेंट्स करा. स्पेशली कमेंट करू शकता तुम्ही, ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.